तुम्हाला माहीत आहे का, भारतातील संविधान कोणी तयार केलं आणि कोणत्या नेत्याने समाजात समानतेसाठी आयुष्यभर संघर्ष केला? तो महान नेता म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. चला, त्यांच्या जीवनावर आधारित काही भन्नाट जीके प्रश्न पाहूया. जन्म व बालपण. प्रश्न 1. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कधी झाला? ए. 14 एप्रिल 1891, बी. 15 ऑगस्ट 1947, सी. 26 जानेवारी 1950, डी. 2 ऑक्टोबर 1869. उत्तर आहे 14 एप्रिल 1891. मध्य प्रदेशातील महू येथे त्यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांनी खूप अडचणींचा सामना केला. बाबासाहेबांनी उच्च शिक्षण कुठे घेतलं? फक्त भारतात, भारत, अमेरिका आणि इंग्लंडमध्ये, फक्त इंग्लंडमध्ये, फक्त अमेरिकेत. उत्तर आहे भारत, अमेरिका आणि इंग्लंड. बाबासाहेब कोणत्या क्षेत्रात तज्ज्ञ होते? खेळ, कायदा व अर्थशास्त्र, संगीत, शेती. उत्तर आहे कायदा व अर्थशास्त्र. ते खूप मोठे विद्वान होते आणि अनेक विषयांमध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवलं. प्रश्न 4. बाबासाहेब आंबेडकर यांना काय म्हणतात? ए. राष्ट्रपिता, बी. संविधान निर्माता, सी. महात्मा, डी. गुरु. उत्तर आहे संविधान निर्माता. प्रश्न. भारताचं संविधान कधी लागू झालं? ए. 15 ऑगस्ट 1947, बी. 26 जानेवारी 1950, सी. 14 एप्रिल 1948, डी. 2 ऑक्टोबर 1952. उत्तर आहे 26 जानेवारी 1950. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताला एक मजबूत संविधान मिळालं. प्रश्न. बाबासाहेबांचा मुख्य उद्देश काय होता? व्यापार वाढवणे, समाजात समानता आणणे, युद्ध करणे, शेती सुधारणे. उत्तर आहे समानता. त्यांनी आयुष्यभर दलित आणि दुर्बल घटकांसाठी संघर्ष केला. प्रश्न. बाबासाहेबांनी कोणत्या धर्माचा स्वीकार केला? हिंदू, बौद्ध धर्म, इस्लाम, ख्रिश्चन. उत्तर आहे बौद्ध धर्म. 1956 मध्ये त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. ही घटना इतिहासात खूप महत्त्वाची आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन आपल्याला शिकवते, शिक्षण, संघर्ष आणि समानता हीच खरी ताकद आहे. जर तुम्हाला अशा जीके आणि मोटिवेशनल व्हिडिओ आवडत असतील तर फॉलो करा आणि कॉमेंटमध्ये सांगा पुढचा व्हिडिओ कोणावर पाहायचा.